EVM बदलून पुन्हा बॅलेटवरती आली पाहिजे ही जी मागणी आम्ही करत होतो त्यालाच आता पाठिंबा राज्यातून मिळतोय. त्याचबरोबर RJDचे असणारे तेजस्वी यादव यांचं आम्ही अभिनंदन करतो. की त्यांनी BJP सारख्या बलाढ्य आणि नरेंद्र मोदी सारख्या जादूगारासमोर थोडक्या मताने त्यांचं सरकार हुकलं अशी परिस्थिती आहे. तेव्हा यापुढे बिहारच्या निवडणुकीतून एकच गोष्ट बाहेर पडते असं मी त्या ठिकाणी मानतोय. धार्मिक राजकारणातून आणि हिंदुत्वाच्या राजकारणातून सामान्य माणूस बाहेर पडतोय. कारण हिंदुत्वाच्या राजकारणाने सुद्धा त्याच्या विकासाची गंगा ही वाहली नाही. आणि म्हणून पुन्हा तो 1990च्या दरम्यान समाजामधली घुसळण जी चालली होती त्या घुसळणीचं राजकारण पुन्हा सुरुवात होते. आणि म्हणून यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाला एका राजकीय पक्षाला बहुमत मिळेल असं दिसत नाही. एकांगी एकलकोंडी असं जे राजकारण करण्याचा प्रयत्न होता त्याला बिहारच्या निर्देशाने छेद दिलाय. आणि सहजीवन सर्वांना बरोबर घेऊन जाणारं जीवन अशीच अपेक्षा व्यक्त झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. बिहारच्या जनतेने हा दिलेला नवा संदेश देशाच्या राजकारणाची नवीन दिशा असं मी त्या ठिकाणी मानतो. महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातले उमेदवार म्हणजे निवडणूक लागली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचतोय. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक नागोराव काशीनाथ पांचाळ, फॉर्म भरायला गेलेत, येतात आहेत. पुण्याचे असणारे उमेदवार प्राध्यापक सोमनाथ जनार्दन साळुंके आणि नागपूरचे असणारे उमेदवार इंजिनियर राहुल महादेव वानखेडे
शिक्षक मतदारसंघातील उमेदवार पुण्या मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक सम्राट विजयसिंग शिंदे असे 4 उमेदवार आम्ही असं उभं करतोय आणि अपेक्षा बाळगतोय की या उमेदवारांनी वर्षभर नोंदणी, मतदाराची नोंदणी आणि त्यांच्याशी संपर्क कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बांधला ठेवला आणि त्यांना भेटले, मतदार त्यांना विजयी करतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. आपण आता विचार. बिहारमध्ये एकंदरीत 22 सभा या मी पप्पू यादव बरोबर केल्या आणि काही सभा मी स्वतःहून केल्या. आमच्या कुठल्याही सभेला 8-10 हजाराच्या खाली लोकांची उपस्थिती नव्हती. या सगळ्या नेत्यांमध्ये पप्पू यादवबद्दल मला असणारा प्रचंड सहानुभूती त्या ठिकाणी दिसली. सभा संपल्यानंतर लोक ज्यावेळेस भेटत होते त्यावेळेस की कोरोनाच्या कालावधीमध्ये किंवा आजही बिहारमध्ये पूर आहे, शेती नष्ट झालेली आहे, अशा कालावधीमध्ये मदत करणारा कोणी व्यक्ती असेल तर मग हा पप्पू यादव आहे असं मला अनेक जणांनी सांगितलं. मौदपूर हा जो पप्पू यादवचा मतदारसंघ आहे तिथे 4थ्या क्रमांकावरती फेकल्या जातात अशी काही परिस्थिती मला त्या ठिकाणी दिसली नाही. त्याच्यामुळे ओला दुष्काळ आणि कोरोना ह्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तीने लोकांना मदत केली एकही माणूस येऊ नये याच्याबद्दल आश्चर्य आहे. प्रश्न असा आहे, ईव्हीएमचा मुद्दा मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा मी उपस्थित केला आहे. औरंगाबाद हायकोर्टामधल्या केसेस आहेत, पेंडिंग आहेत, नागपूरमधल्या पेंडिंग आहेत, मुंबईमधल्या पेंडिंग आहेत. कोर्टाने कधीतरी थोडं बाहेर जाऊन कायदा सरकारने बदलला नाही याच्याबद्दल दुमत नाही. कायदा ज्यावेळेस केला त्यावेळेस रिटर्निंग ऑफिसर असेल किंवा तिथला असणारा कलेक्टर असेल किंवा इलेक्शन कमिशन असेल याचा फार रोल नव्हता. रोल एवढाच होता मतं छापण्याचा, म्हणजे ते पुस्तक असतं मताचं तेवढं छापणं, ते पोलिंग बूथवरती पाठवणं, जेवढे वापरले जातील त्यांचे फिगर येत होते, ज्याची शिल्लक राहत होती येत होते. आताचा परिस्थिती बदललेली आहे, अख्खी ईव्हीएमच ते आरओच्या हातात असते. जुन्या कालावधीमध्ये पेपर होता, बॅलेट होतं आणि म्हणून त्याला बाहेरच्या माणसांनी चोरल्याशिवाय किंवा फेरबदल केल्याशिवाय तिथं फेरबदल होत नव्हता. आता आम्ही असं म्हणतोय की ईव्हीएममध्ये जो काही कमी मतं निघाली आहेत किंवा जास्ती मतं निघालेली आहेत याचं एक्सप्लेनेशन आलं पाहिजे.
आणि त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं असेल तर तो आरोच देऊ शकतो. पडलेला उमेदवार किंवा जिंकलेला उमेदवार हे तो देऊ शकत नाही. जुन्या कायद्यामध्ये तुम्ही हारलात का आणि जिंकलात का किंवा तुमच्या हारण्याची कारणं काही आहेत ही त्या उमेदवाराला द्यावी लागत होती. काय का परिस्थिती त्या सगळ्याच गोष्टी त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी होता. EVM आता त्याच्या हातामध्ये नसल्या कारणास्तव आम्ही कोर्टाला असताना विनंती करतोय की सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाच्या बाहेर जाऊन रिटर्निंग ऑफिसरला तुम्ही असताना आरओला विचारा की हे मताचा फरक का आलाय. त्याचं कुठे नाही कुठेतरी स्पष्टीकरण आलं पाहिजे. ते स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत EVMवरती हा विश्वास कायमचा राहणार आहे, अविश्वास कायमचा राहणार आहे. याचं कारण की जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी EVM वापरल्या गेल्या त्या नाकारण्यात आल्या, थांबवण्यात आल्या, आता वापरल्या जात नाही. का तिथली व्यवस्था अशी म्हणते की हे मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकते. जिथे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाकडे स्नोडेन नावाचा असणारा व्यक्ती अख्ख्या IT सेक्टरमध्ये त्यांच्या घुसू शकतो आणि पाहिजे ती माहिती तो असणारा काढू शकतो, तर EVM काय आहे. ही गोष्ट कोर्टाने थोडंसं लक्षात घेऊन EVMवरचा विश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाने स्वतःचे अधिकार आणि मी असं म्हणेन की हायकोर्टाला सुप्रीम कोर्टापेक्षा अधिक अधिकार आहेत. ओरिजिनल ज्युरिडिक्शन पण आहे. त्या दोन्ही ज्युरिडिक्शनचा वापर करून EVM जे आम्ही तपासायला मागतोय किंवा आरओला आम्ही जे तपासायला मागतोय त्याच्यामध्ये कोर्टाने सहानुभूतीपूर्वक जर विचार केला, कायदेशीर मी म्हणतोय कायदेशीर सहानुभूतीपूर्वक विचार केला तर EVMवरचा हा जो गैरविश्वास आहे तो एकतर जाऊ शकतो किंवा हे EVM मॅन्युप्युलेट होऊ शकतं. या दोनपैकी एक काहीतरी होऊ शकेल. आपल्याला काय अनुभव बिहारच्या निवडणुकीमध्ये पुन्हा EVM घोटाळा झाला असं आपल्याला स्पष्ट आता असं सरळ आरोपच सुरुवात झाली तिथे आणि इलेक्शन आणि माझ्या माहितीप्रमाणे इलेक्शन कमिशनकडे पिटिशन द्यायला चाललेले आहेत. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, मी आज नाही म्हणालो, मी पहिल्यांदा ज्यावेळेस पडलो 2004 साली मी ज्यावेळेस पडलो त्यावेळेस मी असताना म्हणालो की मला लोकांनी पाडलं नाही, मला EVMनी पाडलं. त्यावेळेस मला असताना वेड्यात काढलं की पडलं ट्रम्पसारखं हार मान्य करा. म्हटलं मी हार मान्य केली, म्हटलं मी काही कॉन्टेस्ट काही करणार नाही, पण भविष्यामध्ये मी आज जे म्हणतोय ते उद्या हीच लोक म्हणायला सुरुवात होतील आणि नेक्स्ट इलेक्शनपासून ती सुरुवात झाली. तुमचं वन लाईन स्टेटमेंट काय आजच्या बिहारच्या निवडणुकीत? बिहारच्या निवडणुकीमध्ये मी एवढंच म्हणेन त्या ठिकाणी की परिस्थिती ही तेजस्वी यादवच्या बाजूने आम्हाला दिसत होती. भाजपाच्या बाजूने गेली असता EVMने नेली असं तुम्हाला म्हणायचं? माझं म्हणणं असं आहे की मागच्या लोकसभेचे जे काही निकाल आले त्या निकालाच्या वेळेसही अनेक जणांनी स्क्रीनशॉट्स टाकले होते की इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली काउंटिंग आणि दुसऱ्या बाजूस त्याच्या अगोदर इलेक्शन कमिशननीच वोटिंग किती दिलं याचे फिगर्स दिले होते. या दोन्ही फिगर्समध्ये फरक काय आला हा सगळेजणच विचारत आहेत.
पण त्याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशनकडून आलेलंच नाही. बिहार इलेक्शनमध्ये तुम्ही जसं म्हणताय की ईव्हीएम मध्ये काहीतरी अडथळा झाला असावा किंवा 2004 साली सुद्धा तुम्हाला ही शंका आली होती. मग इतक्या कालावधीमध्ये तुम्ही कायदेशीर पातळीवरती किंवा कुठल्याही वेगळ्या बाजूनं या संदर्भात लढाई किंवा एक असं आहे की कोर्ट ह्याच्यामध्ये सहकार्य करत नाही. दुर्दैव आहे. माझा प्रश्न आहे मग याला पर्याय काय? याला पर्याय एकच आहे की पुन्हा बॅलेटवरती जाणं. आणि पण घेत नाहीयेत ना, कोर्टही सहकार्य करत नाही तेही हो, त्याच्यामुळे असणारा मॅन्युप्युलेशन आहे ना त्याच्यामध्ये, सरळ आहे म्हणून तर सहकार्य होत नाही आहे. मग असं का होत नाही की जे ईव्हीएमच्या विरोधात आहे, ते विशेषतः डेमोक्रेटिक फ्रंट गेल्या 2 निवडणुकांपासून विरोधात आहे, मग हे सगळे आम्ही असणारा आम्ही जसं म्हणा मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेनंतर 36 इलेक्शन पेटिशन्स आम्ही दाखल केले. त्या 36 इलेक्शन पेटिशनमध्ये एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे की तुम्ही रिटर्निंग ऑफिसरला पार्टी करू शकत नाही. आम्ही असं म्हणतोय की इलेक्शन कमिशनला पार्टी केल्याशिवाय आणि त्याला एक्झामिन केल्याशिवाय ईव्हीएम मधली गडबड बाहेरच निघत नाही. हारलेला उमेदवार, जिंकलेला उमेदवार या दोघांच्या हातामध्ये ईव्हीएम नाही. त्याच्यामुळे जिंकलेल्याने समजा आपण धरून चालू मॅन्युप्युलेट केलेला आहे असं धरून चालू, तो कशाला मी कसं मॅन्युप्युलेट केलं हे सांगेल. जो डिफरन्स का आला मताचा कमी किंवा जास्ती याचं एक्सप्लेनेशन हे रिटर्निंग ऑफिसरकडूनच येणार. का मतदानाच्या अगोदर तो आम्हाला दाखवतो की ही मशीन क्लीन आहे. जेव्हा क्लीन आहे त्याच्यामध्ये 0 मतं आहेत. मतदान ज्यावेळेस होतं त्यावेळेस मतदान जातं आणि मतदान झाल्यानंतर तुम्हीच आम्हाला आकडे देता की एवढं मतदान झालं. काउंटिंग झाल्यानंतर तुम्ही आम्हाला आकडे देता एवढं काउंटिंग झालं. त्या मशीनमध्ये जेवढं गेलंय तेवढंच बाहेर पडलं पाहिजे. ते कमी ज्यावेळेस बाहेर पडतं किंवा अधिक ज्यावेळेस बाहेर पडतं त्याचं कारण काय? आणि तेच कारण आम्ही कोर्टाला असं म्हणतोय की तुम्ही आम्हाला असणारं रिटर्निंग ऑफिसरला एक्झामिन करून द्या. कोर्ट आम्हाला असणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवत आहे. आम्ही कोर्टाला असणारा हायकोर्टानं म्हणतोय की ओरिजिनल ज्युरिडिक्शन तुमच्याकडे आहे, हे ओरिजिनल पेटिशन आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जरी असला तरी तो बंधनकारक राहू शकत नाही. तुम्ही आम्हाला असणारा आरोला पार्टी करू द्या. अजून आमचं भांडण कोर्टामध्ये चाललेलं आहे. हो, याचं कारण असं आहे की जोपर्यंत कोणीही त्याचं एक्झामिनिंग करायला तयार होत नाही. बोला. प्रश्न असा आहे हे फक्त गेल्या काही वर्षांपासून आरोपापुरतं मर्यादित राहिले आहे, याचं उत्तर काही मिळत नाही. तुम्ही स्वतः कायदेतज्ञ आहात, यातून वेगळा काहीतरी मार्ग निघू शकतो. वेगळा मार्ग कुठला आहे मला सांगाल तर खरं. तुम्हाला माहित आम्हाला कुठलाच मार्ग माहिती नाही. या मार्ग एकच त्याच्यातला आहे की थर्ड पार्टी, आणि थर्ड पार्टी ही कोर्ट थर्ड पार्टी आहे. तेव्हा कोर्टाने आमचं असं विनंती आहे की त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जुन्या कायद्याप्रमाणे तुम्ही आता नव्या व्यवस्थेमध्ये अडकू नका. ईव्हीएम ही नवीन व्यवस्था आम्ही म्हणतोय. मॅन्युप्युलेशन आता उमेदवार करत नाहीये, तर मॅन्युप्युलेशन ही ईव्हीएम करते. तेव्हा ईव्हीएम कोणाच्या ताब्यात आहे तर आरोच्या ताब्यात आहे. तेव्हा आरो ही पार्टी झाली पाहिजे. हा आमचा लढा चालू झाला आता. बिहारच्या एकूण ज्या काही जागा आहेत त्यापैकी किती निकाल जे आहेत ते साशंक असावे तुमच्या ते आता माझ्या अंदाजाने जे काही माझ्याकडे फिगर्स आलेली आहेत, तक्रार केली आहे 19 जागांची असणारी तक्रार जी बिहारचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला आत्ता जी लेटेस्ट माहिती दिली, फरकही कमी आहे. फरक कमी आहे. 19 मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये तक्रार होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले.
ठाम आहे म्हणजे आता काय पुसू शकतो का मी ते? त्याच्यानंतर तक्रारी आता पुसू शकतो का त्याच्यामध्ये? काय मत आहे आपलं, काय मत आहे आता काय मत? बोलून गेलो त्याच्यातलं. असं माझं मत मी जेव्हा व्यक्त करत असतो ते बदलण्यासाठी नसतं. सर, एक धार्मिक आणि हिंदुत्वात- वंचित जर MIM सोबत असतं तर पिक्चर वेगळं असतं असं कुठे? बिहारमध्ये. मुंबईत आपण महाराष्ट्रात बघितलं ना काय आहे ते. पण एक तिथे नेहमी म्हणजे मी कोणाचं क्रेडिट पळवत नाही, घेत नाही, काही नाही. पण जसं मालेगाव आहे महाराष्ट्रातलं, नाशिक जिल्ह्यातलं, की तिथनं मुस्लिम कॅन्डिडेट निवडून येतोच ड्यू टू पॉप्युलेशन. त्या भारतभरामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत, असेंब्ली मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये मुस्लिम निवडून येतो. एक असं म्हटलं जातं की बिहारच्या निवडणुकांमध्ये MIMने जे तिथे बाकी सगळे पक्ष एकत्रित आणून आघाडी केली त्याचा फायदा भाजपाला झाला आणि त्यामुळे भाजपाची सत्ता या ठिकाणी पुन्हा आली. काँग्रेसने स्वतःचं असणारं चारित्र्य पहिल्यांदा तपासावं असं माझा आता आग्रह आहे. तुम्ही म्हटलं आरोपावरती आरोप. काँग्रेसने काय केलं? 70 जागा घेतल्या आणि 19 जागा आल्या. आता काँग्रेसवरती सुद्धा आम्ही आरोप करायचा का की तुमच्या केसेस वाचवण्यासाठी तुम्ही 70 जागेचा आग्रह धरलात आणि BJPला निवडून देण्याचा मार्ग मोकळा केलात म्हणून? हा आरोप आम्ही करायचा का? तेव्हा काँग्रेसवाल्यांनी स्वतःचं चारित्र्य पहिल्यांदा तपासावं, बघावं आणि मग वक्तव्य करावं. तुम्ही असं म्हणालात की धार्मिक आणि हिंदुत्ववादी जी मतं आहेत त्याला बिहारच्या जनतेने जागा दाखवली किंवा दाखवून मी दिली. जागा दाखवली असं नाही. त्याच्या सर, ऐका ना. मतलब थोडं जर हे सगळे डेमोक्रेट फ्रंट तुमच्यासह सगळे जर एकत्र आले असते तर त्याला अधिक हे केलं असतं किंवा त्यांना संपवलं असतं. मोदी राज तिथला संपवला असता, भाजपचं संपवलं असतं. तर तुम्हाला वाटलं नाही का की या निवडणुकीनंतर खरंच आपल्याला सगळ्यांना डेमोक्रेटिक फ्रंटच्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे, आपण सपोर्ट केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? एक लक्षात घ्या की स्ट्रेट कॉन्टेस्ट ज्यावेळेस होते त्यावेळेस धार्मिक फोर्सेसना धार्मिकता निवडणुकीमध्ये आणणं फार सोपं जातं. तो इमोशनल फिलिंग असतो आणि तो इमोशनल फिलिंग आणणं फार सोपं झालं असं मी त्या ठिकाणी मानतो. BJPचा पराभव किंवा NDAचा पराभव, मी त्याला BJP सत्ता जरी असली तरी मी त्याला पराभवच मानतोय. याचं कारण मल्टी डायमेन्शनल कॉन्टेस्ट झाली त्याचं कारण आहे. मल्टी डायमेन्शनल कॉन्टेस्ट झाल्यामुळे BJPने दुर्गा देवीच्या संदर्भात आणि एकदा हिंदू मुसलमानाच्या संदर्भात दंगल करण्याचा प्रयत्न जो केला तो दंगलीचा प्रयत्न लोकांनीच हाणून पाडला आणि दंगल झाली नाही. तेव्हा मल्टी कॉर्नर्ड कॉन्टेस्ट ज्या वेळेस होईल त्यावेळेस धार्मिक संघटना कम्युनल आणि रिलिजियस वातावरण करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आता नितीश हे सेकंड आहे, परंतु दिग्विजय सिंग यांनी त्यांना ऑफर दिलं की जर वाटलं तर तुम्ही सत्तेत घेऊ शकता. आपलं काय मत आहे? ते मला वाटतं आता टू बेच्युअर आहे काय राजकारणाचा शेप घेईल ते. तुम्ही आंदोलन करून पंढरपुरामध्ये 2 प्रार्थना स्थळ सुरू करतात. हा, ते आचार्यांचं ऐकतात, ते हरिभक्तांचं ऐकत नाही अशी अवस्था आहे. बरं, तुम्ही जे आंदोलन केलं
होतं पंढरपूरमध्ये किंवा तशा स्वरूपाचे तुम्ही वेगळे प्रयोग करता आहात पारंपरिक विषयाला छेद देत, त्याचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला, काय अनुभव येतो सध्या? ते आम्हाला प्रतिसाद फार चांगला आहे. म्हणजे पंढरपूरचा मंदिर उघडावं, विठ्ठलाचं मंदिर उघडावं म्हणून असं 1,00,000 लोक स्वतःहून येणं, भाविकांचं येणं हे सगळ्यात मोठं आहे. तर मी सगळ्यांनी दुसरी एक बातमी म्हणजे मराठवाड्यातलीच असणारी आहे, पण तुळजाभवानीची असणारी बातमी दिली नाही. BJPवाल्यांना गोंधळ कुठं घालतात याचीही त्यांना असणारं कल्पना नाही. कट्टर धार्मिकता मानणारा वर्ग BJP सारखा, त्याला तुळजाभवानीच्या समोरचा असणारा गोंधळ कुठं घालतात याची सुद्धा जाणीव नाही. आणि लोकांनीच बडवलं आणि त्यांना हाकलून पाठवलं. मोठी बातमी होती, तुम्ही दिली नाहीत. मी तुम्हाला दोष देत नाही, तुमच्या मालकाला दोष देतोय मी. तर तुम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळतो, पण हेच का मिळत नाही तुम्हाला? माझ्याकडे पैसे नाहीत ना. माझ्याकडे एक वर्ग असा आहे की जो इलेक्शन आलं की दिवाळी समजतो. नाही, मागच्या लोकसभेला मी तेच म्हणतोय की माझ्याकडचं आम्हाला मानणारा एक असा वर्ग आहे, तो एवढा गरीब आहे की त्याला मतदानाचा दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस वाटतो. आम्ही त्याला दिवाळी देऊ शकलो तर आमच्याकडे यश आलं असं समजून घ्या. आणि त्याच्यामुळे आम्ही बघतोय कोण टाटा, बिर्ला, अडाणी असं कोणी आमच्या बाजूने पाठीमागे उभं राहतोय का? लोकांनी पैसे देऊ लोकांनी स्वतः उमेदवाराला 10-5 रुपये देऊन मतदान केलं केलं ना त्यांनी असणारं केलंय याच्याबद्दल दुमत नाही. आम्हाला जो जाणीव मतदार होता, थोडासा सक्षम मतदार होता, त्यांनी आम्हाला इलेक्शनमध्ये निधी दिला की ज्याच्यामुळे आम्ही असणारं इलेक्शनचा प्रचार करू शकलो आणि मी हेलिकॉप्टरने फिरू शकलो, अशी परिस्थिती आहे. तर माझ्या हेलिकॉप्टरच्या ह्याच्यावरनं सुद्धा काँग्रेसवाल्यांनी, BJPवाल्यांनी वादंग उभं केलं की हे कसं हेलिकॉप्टरने फिरतात, म्हणजे आम्ही असणारं पैदलच फिरलं पाहिजे. नाही, एक प्रश्न असा आहे की बिहारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निवडणुका होतात, मात्र महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुका कोविडमुळे होत नाहीत. औरंगाबाद महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका ह्याही निवडणुका होत नाहीत. आता ह्या निवडणुका घेण्याची वेळ आली असं आपल्याला वाटतं का? आणि माझं म्हणणं असं आहे की जे मुंबई हायकोर्टाने इलेक्शन पेटिशनचं जे ग्रामपंचायतीच्या संदर्भातलं जे पेटिशन फेटाळलं, हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय. कुठलीही ज्याला इंग्रजीमध्ये लेजिस्लेचर आपण म्हणतो, हे कंटिन्युअस असलं पाहिजे. 5 वर्षासाठी येतात आणि 5 वर्षासाठी जातात. हा बेसिक प्रिन्सिपल हे लेजिस्लेचरचं आहे. मग ते नगरपालिकेत असेल, महानगरपालिकेत असेल, ग्रामपंचायतीमध्ये असेल. म्हणजे तुमच्या वर्तमान पत्रकारांपैकी कोणी वकील आहे का? आणि प्रॅक्टिसिंग वकील आहे का? तुम्हाला एक क्लू दिला असता मस्तपैकी, एका केसमध्येच तुम्ही श्रीमंत झाला असता. तर ते जे आहे हाऊस जे आहे ते हाऊस कंटिन्युअस हाऊस आहे. इलेक्शन न घेतलं म्हणजे तुम्ही ब्रेक केलेला आहे. आता याची कंटिन्युटी तुम्ही जोडणार कशी? महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला पाहिजेत का? माझं म्हणणं आहे, जगामधला वॉर चालला असेल, भारत पाकिस्तान वॉर चालला असेल, भारत बांगलादेश वॉर चालला असेल, भारत चायना वॉर चालला असेल आणि इलेक्शन ड्यू असेल तर ते इलेक्शन घेतलंच पाहिजे. त्याला पोस्टपोन करता येत नाही. आणि तुम्हाला पोस्टपोन करायचं असेल तर पार्लमेंटच पोस्टपोन करू शकते, दुसरं तिसरं कोणीच नाही. आणि पार्लमेंट केव्हा पोस्टपोन करू शकते? ती म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाल्यानंतरच.
दुर्दैवाने मी आता प्रॅक्टिसिंग वकील नाही, त्याच्यामुळे नाही तर ह्या सरकारला लय अडचणीत आणलं असतं. मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय अद्याप कुठलाही झाला नाही. ते कोर्टापुढे ते सध्याची प्रक्रिया सर्व रखडलेली आहे. पोलीस भरती आहे, एमपीएससी परीक्षा आहे, 11वी परीक्षा, हे संपूर्ण रखडले आहेत. एकीकडे आता एका बाजून सांगितलं जातं की काही ते- परीक्षा वगैरे घेतल्यात आम्ही थांबू, भरती झाली आम्ही थांबू, असं बोललं जातं. शासनाने थांबणं हे चुकीचं आहे. मी आजही स्पष्ट करतोय. कुठल्याही एका समाजासाठी थांबणं हा रॉंग सिग्नल पाठवणं असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून शासनाला आम्ही म्हणालो होतो की 10% जे काही 16% आरक्षण मराठा समाजाचं आहे ते बाजूला काढा, तेवढ्या सीट्स बाजूला काढा, उरलेल्या तुम्ही भरा ना. उरलेल्यानं तुम्ही काय हे करताय. शेवटी ॲडमिनिस्ट्रेशन हे चाललं पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल तर जसा आमदार, खासदार, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेला सदस्य पाहिजे, तशा रीतीने शासन चालवण्यासाठी तुम्हाला नोकरशाहीचा वर्ग पाहिजे. तोही आता आवश्यक आहे. तो तसा तुम्ही नाकारताय कसं? किंवा दुसरं शासन हे करू शकलं असतं की सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, हे बरोबर आहे, पण त्या निर्णयाच्या अधीन राहून 16% जागा या नमूद करून, बाई ह्या मराठा समाजाला 16% जागा दिलेल्या आहेत त्याचं नमूद करून त्याला अपॉइंटमेंट लेटर देताना की सब्जेक्ट टू दी डिसिजन ऑफ दी कोर्ट आम्ही तुला असणारा अपॉइंटमेंट देतोय. नवीन जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे. काही ओबीसी नेते स्वागत सुद्धा करतात ह्या मागणीचं. हे माझा विरोध आहे, आमचा विरोध आहे. पण ओबीसी शिवाय मराठा समाजाला आरक्षण देताच येऊ शकत नाही, असा सुद्धा एक प्रवाद सध्या समोर येतो. हवं तर त्याचा कोटा वाढवा, मात्र मी आता त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण मी त्याच्या अगोदरही बोललो होतो की श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा अशी दुर्दैवाने रीत लागलेली आहे. आणि श्रीमंत मराठा ह्याला असं वाटतंय की गरीब मराठा माझ्या बरोबरीनं येऊच नाही. आणि म्हणून त्यांनी घोळ घातला असं मी मानतोय. तो अजूनही दुरुस्त होऊ शकतो, नाही असं नाही, पण इच्छाशक्ती असणं हे महत्त्वाचं आहे. पदवीधरला तुम्ही जे सध्या जे उमेदवार दिलेले आहेत पदवीधरचे, हा. तर तुमच्या समोर जे काही तुमच्या उमेदवाराच्या समोर प्रतिस्पर्धी असणार आहेत ते पैशाने गडगंज असणारे आहेत किंवा त्यांची वेगवेगळी फॅक्टर सुद्धा आहेत, तर त्यांच्या समोर तुमच्या उमेदवाराचा कसा निभाव लागेल? प्रयत्न करू टिकण्याचा. अमेरिकेच्या निवडणुकीत कसं भारतात एक प्रश्न असा आहे, अमेरिकेत जे आता निकाल आले, काढलं तर आवाज जरा स्पष्ट होईल ना. अमेरिकेत जे आता निवडणूक झाली, जो निकाल आला आणि ट्रम्प ज्या पद्धतीनं वागतो त्याकडे आपण कसं बघतो? त्या ट्रम्पचे 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा त्याचा असणारा, आपण ज्याला बॅलेट बोलतो ते मेल म्हणतात, मेल वोट, बॅलेट वोट आपण ज्याला म्हणतो ते. आपल्या इथलं बॅलेट कोणाकोणाला आहे ते स्पष्टता आहे. आता तिथली मला अजिबात स्पष्टता नाही की कोणाला बॅलेट करता येतं, कोणाला करता येत नाही. आणि दुसरं त्याचं म्हणणं असं आहे की मतदानाच्या दिवशीच तुम्ही असं मतदान घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर घेतलेलं जे मतदान आहे अवैध असं त्याचं म्हणणं आहे. आता तेही घडलं की न घडलं याची आपल्याला माहिती नाही, आणि त्याच्याबद्दल इथलं कोणी फार लिहिलं असं मला दिसत नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. सर, आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचा जो पुन्हा मित्र पक्ष आहे ना, त्याच्यासोबत युतीचे काही संकेत आहेत का? नाही, नाही. कायमस्वरूपी नाही की भविष्यात निर्णय घेतला शक्यता पण नाही. ते कॉर्पोरेशनचं तुम्ही विचारलं, कॉर्पोरेशनमध्ये नाही म्हटलंय मी. बाळासाहेब, एक गोष्ट अशी आहे की वंचित बहुजन आघाडीकडून जे काही लोकसभा आणि विधानसभेला उमेदवार उभे होते त्यापैकी चांगले चर्चेचे चेहरे होते. त्यापैकी एक पडळकर भाजपमध्ये गेले, दुसरे इकडे नांदेडचे भिंगे हे राष्ट्रवादीकडून तिकीट आहे. तर तुम्ही ज्यांना मोठं करताय, त्यांचं नाव चर्चेत आणताय, ते दुसऱ्या पक्षात जात आहे.
असं का होतं? असं का होतं? तुम्ही तीनच माणसांची नावं वर्तमानपत्रामध्ये चर्चेमध्ये आणताय. आता हे आमच्यासमोर असणारे बीडचे बिंगे आहेत, त्यांचेही असणारे, त्यांनाही चांगले हिंगे आहेत, त्यांचेही असणारे चांगली मतं मिळाली, पण तुम्ही त्यांचं नावच देत नाही. त्याच्यामुळे असणारं तुम्ही एक लक्षात घ्या की त्या ज्यांनी आमचे उमेदवार घेतले असं आहे, त्या पक्षामध्ये एवढा वणवा आहे की त्यांना असणारा MLCला नेमण्यासाठी माणसं नाहीत अशी अवस्था आहे. नाही सर, मागचा पण इतिहास आहे तुकाराम पवारांचा यांचा. तुम्ही त्यांना मिनिस्टरकी दिले, आमदारकी केली, पण ते तुम्हाला सोडून जातात. याचं कारण काय? मकाराम पवार, भीमराव केराम, हे तुम्ही त्यांना आमदार केलं, पण ते तुम्हाला सोडून का गेले? त्याचा काही विचार, रहस्य काय? ते रहस्य तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. नाही, तुम्ही त्यावेळेस परीक्षण केलं असणार ना, कुठली निवडणूक आली, पराभूत झाली. ते प्रश्न असा आहे, तुम्ही पाच जण गेली की तुम्ही असं चर्चा करता, पण 100 जण वंचित बहुजन आघाडी चालवतात आहेत हा विचार होत नाही. केला होता आपण. त्याच्यामुळे असणारं ही जरी नावं त्यांची तुम्ही घेतली गेले, मान्य आहे मला, पण वंचित बहुजन आघाडीमध्ये काही फरक दिसतोय का आपल्याला? तर नाही. व्यक्ती म्हणून ते गेले. आता बंगाल आहे, पुढे दिल्ली आहे, असं एक स्टेट पुढे आता इलेक्शन्स होणार आहे. बंगाल आहे आता. आता बंगाल आहे, पुढे आणखी दिल्ली असेल, आणखी आहेत एक टप्प्याटप्प्याने इलेक्शन. पण हा जो मोदी फॅक्टर आहे, तुम्ही जरी पराभूत झाले असे जरी शब्द वापरला तरी त्या सत्तेवरतीच बसले. त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी किंवा त्या सत्तेपर्यंत न पोहोचू देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय करायला हवं? आता काही जे महागठबंधन झालं त्यापेक्षा पुढे जाऊन काय केलं पाहिजे? एक महागठबंधन मधला असणारा ज्याला संकेत म्हणून आलेला आहे, आणि ते संकेत म्हणजे काँग्रेसबरोबर लोक जायला तयार नाहीत. याचाच अर्थ मी असा मानतोय की विरोधी संघटनांमध्ये कोणीतरी पुढाकार घेऊन ऑल इंडिया लेवलवरती असणारा विरोधी पक्ष जर उभा केला आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला फक्त सहभागी करून घेतलं तर मोदीला तुम्ही डिफीट करू शकता. हा संदेश मोठा दडलेला, एवढं लक्षात घ्या. म्हणजे तेजस्वी म्हणून मी त्याचं अभिनंदन केलं. त्याचं कारण असं आहे की राजकीय आयुष्य काय त्याचं, गेले मागचे 3 वर्ष लालू प्रसाद यादव जेलमध्ये, मोदी सरकारने अख्खं कुटुंब स्कॅनर खाली घेतलं, ईडी खाली घेतलं, इन्कम टॅक्स खाली घेतलं, सगळं घेतलं. जेवढा त्रास देता आला तेवढा त्रास दिला, आणि तरीही मोदीच्या समोर एक सक्षम पर्याय बिहारमध्ये उभा केला. हे इंडिकेशन आहे की काँग्रेस लेड ऑपोजिशन चालणार नाही. तर काँग्रेस सहभाग राहून इतरांनी जर ऑपोजिशन लीड केला तर ते सक्सेसच्या मार्गावरती आहे. हा बिहारचा सगळ्यात मोठा संदेश आहे. शरद पवार केलं तरी चालेल? कोणी आहे, मी शरद पवारांनी जर नेतृत्व केलं, कोणीही आहे, मी असं तुम्ही सहभागी व्हाल का तुम्ही? शरद पवारांनी जर अशा आघाडीचं नेतृत्व केलं, प्रकाश आंबेडकर ऑल इंडिया लेवलचा आहे, तर जिल्ह्याच्या लेवलचा असताना मला नका विचारू. त्याच्यामुळे मी कधी इम्पोज करत नाही मला स्वतःला. पण आज बिहारमध्ये असणारा मी एक फॅक्टर आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही स्पष्टपणे सांगतच नाही मी कधी स्पष्टपणे सांगत नाही ना की जी काँग्रेस विरहित जर कोणी नेतृत्व स्वीकारला त्याला. मला एक सांगा, उद्या तेजस्वीनी केलं तर काय अडचण आहे? तुम्ही शरद पवारवरती का बसलात? उद्या ममता बॅनर्जींनी, मी स्वतःला टायअप करून का घेऊ? उद्या ममता बॅनर्जींनी करायचं ठरवलं तर का? उद्या असणारा समजा ओरिसाचे पटनाईकनी केलं तर का?
अनेक जण आहेत त्याच्यामध्ये. चला, थँक्यू एव्हरीबडी. चला, राष्ट्रवादीचं बिहार मधले जे उमेदवार उभे केले आज जे आहे एक म्हणजे डिपॉझिट एक अनाउन्समेंट करतो फक्त. या शासनाने ओबीसी, एसटी आणि एससी एक फार मोठा फ्रॉड केला. 2006 साली प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल बिल मंजूर करून घेण्यात आलं. त्याच्या सेक्शन 4 आणि 5 मध्ये रिझर्वेशन कशा पद्धतीने असेल असं नमूद करण्यात आलं. परंतु त्याच्या वर्षभराच्या कालावधीनंतर त्यांनी एक GR काढला. GR त्याला म्हणता येणार नाही, आदेशच काढला. आणि त्या आदेशामार्फत त्यांनी असं सांगितलं की या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, मग ते मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, इतर कुठलंही असेल, याच्यामध्ये आरक्षण 25%च राहील. आज एक पिटिशन आम्ही असणारा हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे. सुट्टीनंतर ते हिअरिंगला येईल. जळगावला जे बलात्कार प्रकरण झालेलं आहे, तर तुम्ही भेट पण दिली आहे बहुधा, काय सांगाल त्याबद्दल? मी नंतर बोलेन आता. थँक्यू.